विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचे काही दिवस उरलेत. मॅथ्सला टार्गेट करतोय आपण. पण बरोबर केमिस्ट्री आणि फिजिक्सची पण रिव्हिजन सुरूच आहे, लक्षात घ्या. पण मॅथ्सला टार्गेट केल्यानं काय होणार आहे, मी तुम्हाला खरं सांगू का, की तुमचा स्कोर सध्या जो आहे ना, तो नक्की इम्प्रूव्ह होणार आहे. मी कितीतरी मुलांचे ना क्वेश्चन पेपर बघितले, त्यांचं पेपर सॉल्व्हिंग बघितलंय. विनाकारण सिली मिस्टेक करतायत मॅथ्समध्ये आणि 20-30 मार्क हातातले घालवतायत. हे नको आहे. बास, इथे इम्प्रूव्ह करायचं आपल्याला. मग मी तुम्हाला मॅथ्सचा टार्गेट देतोय, कन्सेप्ट सांगतोय, तुम्ही ते करताय. मग याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन मधलं पॅरामेट्रिक इक्वेशन करायला लावलं होतं. बरोबर आहे? आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करायला लावणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. मी तुम्हाला सांगतो, नेहमी मी सांगत आलोय, इंजिनिअरिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे येतच परीक्षेमध्ये, लक्षात घ्या, येतच. ओके. dy बाय dx प्लस py इक्वल्स टू q हा फॉर्म असतो लिनियरचा. ओके. आणि y चा जो कोएफिशियंट आहे तो p. p माहित झालं की तुम्ही e रेस टू इंटिग्रेशन p dx करताय आणि तुम्हाला मिळतोय इंटिग्रेटिंग फॅक्टर. तुम्हाला काय मिळणार आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि सोल्युशन काय असतं की y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू q इंटू डीएक्स, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन काढायचं, लगेच आन्सर मिळतंय, लगेच. मी तुम्हाला सांगतो, बीटा फंक्शन, गॅमा फंक्शन हे लिनियर असे सगळे शॉर्टकटच आहेत इंजिनिअरिंगला, लक्षात घ्या. पण बेसिक ट्रिगो जमलं की इंजिनिअरिंग सोपं जातं, हे पण लक्षात घ्या. इंजिनिअरिंगच्या मॅथ्सला घाबरू नका एवढं. पण मेन पॉइंट काय, चला एक न्यूमेरिकल बघूया आपण. चला, हा तर लिनियरचा फॉर्म आहे. पी ची व्हॅल्यू 1 आहे, क्यू ची व्हॅल्यू e−x आहे. ओके. मग ह्याला पी शी कंपेअर केलं, मग पी ची व्हॅल्यू 1 मिळाली, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला, सगळं ठीक आहे. पण हाच प्रश्न असा येईल परीक्षेमध्ये, ते असं देतील तुम्हाला. बघा मी काय सांगतोय, बघा, की dy बाय dx प्लस py इक्वल्स टू e−x. If integrating factor is e raised to x, then p equals to question mark. आलं का डोक्यात तुमच्या मी काय म्हणतोय ते? बघा, मग इंटिग्रेटिंग फॉर्म्युला असतो e रेस टू पी dx. याची व्हॅल्यू e रेस टू x दिले. याचा अर्थ याचं इंटिग्रेशन x आलं पाहिजे. 1 चं इंटिग्रेशन x असतं, मग तुम्हाला p ओळखता आलं पाहिजे. इथं गडबड होते. मुलं इथं गोंधळतायत, लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो, हे जर तुम्हाला कळालं की तुमचे 2 मार्क फिक्स झाले. बरं, हे जे आहे ना, तुम्हाला एवढंच करायचंय, फक्त आणि फक्त हे जे सोडवून दिलेले प्रॉब्लेम आहेत ना, हे सोडवून दिलेले प्रॉब्लेम आणि हे एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम, जवळ-जवळ थोडेसे, म्हणजे थोडेसे नाही, बरेचसे प्रॉब्लेम आहेत बरं का एक्सरसाइज मध्ये. ओके. मी थोडासा 6.5 असेल बघा एक्सरसाइज, आणि त्या एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम तुम्हाला करायचे आहेत. हा टिपिकल प्रॉब्लेम आहे. हे सगळे पीवायक्यूज आहेत, लक्षात घ्या. सगळे पीवायक्यूज आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्हाला मग ऍट एनी कॉस्ट हे कंप्लीट करायचं आहे. दुसरं टार्गेट मी तुम्हाला दिलंय. पण नेहमी आपण जे केलं त्याच्या उलट विचार करायचा आहे, की इंटिग्रेटिंग फॅक्टर दिलाय, त्याच्यावरून पी ओळखता आला पाहिजे. ओके. मग हा पण टाइप करून बघा. मग आता दुसरं टार्गेट मी तुम्हाला दिलंय, टेक्स्टबुकवर फोकस करा असं सांगतोय. मग आता असा मनात विचार येतोय, की मी हे वर्षाच्या सुरुवातीलाच का नाही केलं? का नाही केलं? कारण तेव्हा सीरियसनेस नव्हता. का नाही केलं आणि आता का करताय? कारण परीक्षेचं टेन्शन आहे. मग या 10 दिवसात 2 वर्षात जेवढा झाला नाही तेवढा तुम्ही अभ्यास करणार आहे, मला माहिती आहे. करूया आपण. ऑल द बेस्ट.